अरे काय झालं आज तू स्वतःहून काही सुरुवात केली नाहीस ते? काही नाही. अरे काय झालं याच्या पुढे तरी बोल. काही नाही. अरे असं कसं चालेल? जर तुला इन्फ्लुअन्स वाढवायचा असेल, इन्फ्लुएन्सर बनायचं असेल, तर तुला बोलण्याची शैली आपली वापरावी लागेल. न बोलून कसं चालेल? काही नाही, जाऊ दे. अरे आजकाल तुझ्याकडे कोणी बघणार नाही, पण तू कसा बोलतोस, कशा प्रकारे बोलतोस, कोणाशी बोलतोस, कधी बोलतोस, कुठे बोलतोस, याला खूप महत्त्व आहे. म्हणजे बघ ना, आता आपल्या घरी नाही का, आपले घरचे सगळे आपल्याला उपदेश देत असतात, पण ते बनतात का यूट्यूबर्स? नाही. आता तेच बघ ना, संदीप महेश्वरी घे, विवेक बिंद्रा घे, नाही तर मोठमोठे सेलिब्रिटीज घे, शाहरुख खान घे, सलमान खान घे, त्यांनी फक्त एक वाक्य जरी म्हटलं तरी पब्लिक त्यांना एवढं डोक्यावर घेऊन ठेवते. म्हणजे गोष्ट तीच, पण सांगणारा जो व्यक्ती आहे त्याचा इन्फ्लुअन्स बघ ना केवढा आहे. म्हणजे त्यांनी जे कमवलं आहे ते आपल्या बोलण्याच्या शैलीतूनच कमवलं आहे ना. हो ग, बरोबर बोललीस. काय आहे ना, मी जरा विचारात पडलेलो की काय करावं. अरे त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? म्हणजे कोणताही विषय घे आणि त्याच्यावरती अनलिमिटेड बोलत राहा. हो, कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी मला त्याच्यातली वोकॅब्युलरी आणि नॉलेज वाढवता यायला पाहिजे. बरोबर, म्हणजे तुझी विचार करण्याची कॅपॅसिटी इतकी पाहिजे की मी तुला साधा एक शब्द जरी दिला तरी तुझ्या डोक्यात विचारायला पाहिजे की मी याच्यावर ऐसे की हे पुस्तक लिहू शकतो आत्ताच्या आत्ता. बाप रे. बरं बरं, मी यासाठी नक्कीच प्रयत्न करतो मग.